संत सुरेश बाबा पावनभूमीला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त व्हावा यासाठी भाविकांची मागणी होती। संत सुरेश बाबा पावनभूमीत जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मागणी लक्षात घेता आमदार प्रतापदादा अडसड यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संत या संस्थानला महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल परमहंस श्री संत सुरेश बाबा संस्थान तर्फे धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार श्री प्रतापदादा अडसड यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती होती श्री अभिजित भाऊढेपे पाटील उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती हे होते। भाषणादरम्यान संतांचा विचार व्यक्त करताना आमदार प्रताप अडसड मंचावर इतर उपस्थित मान्यवर आशीर्वाद भाविकांचा विश्वास यामुळेच हे पावन कार्य आपल्या हातून घडले असे मत धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले। संत सुरेश बाबा संस्थानच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। संस्थानच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संजय पोपळे, सुरेश गायधनी, प्रकाश मारोटकर, मनीष जाधव, सुरेश बाबा संस्थानचे अध्यक्ष अरुण जाधव, मनोज मांतकर, अनिकेत ठाकरे, अमोल ढवस आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आमदार अडसड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। संचालन दिलीप पायघन यांनी केले तर प्रास्ताविक व आभार श्याम पाठक यांनी मानले। कार्यक्रमासाठी चेतन जाधव, देवस्थानचे अध्यक्ष अरुण भाऊ जाधव, संचालन करणारे शरदराव पाठक, श्याम भाऊ पाठक, चेतन भाऊ जाधव, श्री संत सुरेश बाबा पारायण ग्रुप तर्फे माननीय प्रतापदादा अडसड व अभिजित भाऊढेपे यांचा सत्कार श्याम पाठक यांनी केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त भाविक भक्त व समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले। इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता शिवणी रसुलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू। तर या गोष्टी तपासून घेतल्या मी स्वतः बसून त्या बांधकाम भागात स्वतः एक एक फाईन चेक करायला लागले, एक एक कुठे असं जात असतात। नंतर मिटिंग आल्या पुन्हा तुझी जो बैल आपण मंजूर झाली पुन्हा तो शाळा निघून झाले। त्याच्यामुळे स्वतः बसलो, अनेक लोक साक्षीदार आहेत, आपल्याकडे बरेच लोक त्या ठिकाणी होते, माझ्या फ्रेंडची पूर्ण टीम होती। तर त्याच्यामुळे एक एक त्रुटी मी तपासून घेतल्या, सगळे कागदपत्र तुम्ही जर बघा तर याच्यात फक्त 4 साल बाकी 8 घेतले आणि लोकही आणणार होते, आम्हाला बाजूला तयार करायला लागलो। त्याच्यामुळे थोडी जागा तुम्ही देणार असाल तर मला उठून टाकायला लागलं आणि संध्या धुंजा लागलं, कारण लोकांनी आम्हाला पुढे काही घेऊन नाही म्हणतात, लोक विरोधात जातील काय असं करून भांडण करून शेवटी वाद करून ह्या सगळ्या आपले जे 11 या टप्प्यात झाले त्या सगळ्या दर्जाला आपल्याला मान्यता मिळाली। आणि ते करत असताना नाही बऱ्याच होते, त्यामध्ये स्टॅम्प सुटले होते, काही घराची गरज होती, निबंधतेचे प्रमाणपत्र होते, तेव्हाही बराच पाठपुरावा केला। मला वाटते योगेश असते सोबत त्याने स्वतः इथून लिहून टाकलं, कलेक्ट करून घेऊन गेला। अशाच सगळ्या आपल्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बरीच धावपळ करावी लागली आणि त्यानंतर ह्या गोष्टींना सगळी मान्यता मिळाली। यामध्ये परमेश्वराची ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी होती आणि आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती हे झालं पाहिजे, ही आपली प्रामाणिक इच्छा सगळ्या भक्तांची आणि आपल्या सगळ्यांच्या। तुम्हाला सगळ्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले नसते, मतदान रुपये आशीर्वाद केले नसते, आमदार झालं नसतं तर कदाचित ते करणं शक्य झालं नसतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते शक्य झालं। त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो।